Hello, hello. This is the my artifact episode number 1762. जी तारीख आहे 8 डिसेंबर 2019. आता वाजले संध्याकाळचे 6. मी कधी कधी खूप विचार करतो की आपण सक्सेसफुल व्हायला पाहिजे. बीइंग सक्सेसफुल, नो समथिंग रिअली युजफुल, राईट? आपल्याला वाटते सही या बट त्या गोष्टीसाठी आपण प्रिपरेशन मात्र मात्र जस्ट थोडीशी करतो रे, बहुत किंचित, बस छोटीशी. कधी असं असं रिअलाइज होत नाही की साला आपल्याला हे करा लागतंय, का करायची गरज आहे. कसं आहे की मेहनत करणं खूप कठीण गोष्ट नाही रे या, आणि मेहनत किती कठीण असो या, ही कठीण गोष्ट कधीच नाही या. इट इज लाईक यू कॅन रन लाईक उसेन बोल्ट या. तुला असं वाटत असेल का उसेन बोल्ट करीब 6 मीटर प्रति सेकंद धावतो, तर हे आपण नाही धावू शकत लिटरली या. सो बट आपण हे करू शकतो. उसेन बोल्ट मध्ये आणि आपल्यामध्ये असा काही फारसा काही फरक नाही. त्या तो काही वेगळा स्पीसीज आहे किंवा त्याच्या अंगात काही दुसरी काही प्रजाती आहे त्यामुळे तो असा चित्त्यासारखा धावतो असंही नाही आहे. इवन कोणतेही असे आपण सक्सेसफुल पर्सन वगैरे असं पकडू, मानून घे बिल गेट्स, वाय इज ही सो रिच, किंवा जॉस बेझोस, वाय इज ही सो मच रिच, इज द रिचेस्ट मॅन ऑन अर्थ. ओके, सो त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय? आज आपण नाही का, आपण आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये आपण कम्पेअरच करू गोष्टी बद्दल, की त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय या. म्हणजे आज हा आर्टिफॅक्ट एपिसोड काही स्वतःला एक प्रकारे इंट्रो देत आहे किंवा स्वतःबद्दल काही सांगत आहे. नो, मी आज स्वतःलाच रागवत आहे. कारण आज आपल्यापाशी खूप सारा चान्स होता, खूप सारे मोमेंट होते किंवा एव्हरीथिंग वॉज हॅव या, बट जे की आपल्या लाईफला बिकम बेटर बनवू शकत होतो, पण आपण ते नाही करू शकलो. आपण ते अदर दिवशी का नाही करत? कारण आपण थकून राहतो आणि आपलं एवढी ऑफिसमध्ये एवढी हे होते, आणि आय जस्ट वॉन्ट राईट नो इज द एंटरटेनमेंट, दॅट्स इट, बस. वन थिंग, एक गोष्ट मी इथे क्लिअर सांगतो, आणि ती गोष्ट म्हणजे की समजा ओके, जर आपल्याला समजा जर काही ना काहीतरी सक्सेसफुल व्हायचं आहे, तर आपण असं कधीच होऊ शकत नाही. माझ्याकडून लिहून घे. तू समजा जर याच वेनी चालत राहिला, स्वतःला एंटरटेन करत राहिला, इंटरनेटमध्ये गोष्टी बघत राहिल्या, आणि तू थोडा वेळसाठी तुला बरं वाटेल या, बट इन द एंड हे काही सिच्युएशनला सॉल्व्ह करण्याचं काही सोल्युशन नाही या. कारण सांगू की आपण सरळ आता प्रॅक्टिकल बोलूया. खरं, तू विचार केला होता 2 महिने अगोदर आपण नागपूर फिल्म अकॅडमी मध्ये जॉईन होऊ, त्यासाठी आपण पैसे इकट्ठे केले, जॉईन झालो, 15,000 रुपये दिले, हार्डली 20 दिवस क्लासेस केले, त्याच्यानंतर सोडून दिला तो. व्हाय? कारण त्याच्या टीचिंग मध्ये तेवढी क्वालिटी नव्हती आणि आपण खूप जास्त पैसे देऊन राहिलो होतो. याच्यात मी अग्री करतो डेफिनेटली, येस. पण मी अगोदर म्हणलं होतं की हे जे फिल्म आहे, हे जे टीचिंग आहे, हे जे काही हे आपल्या स्क्रिप्ट डिझायनिंगचे क्लासेस आहे, हे आपल्याला शिकण्यासाठी नाही, हे जस्ट लाईक अपॉर्च्युनिटी आहे. बट गोष्ट पैशाची आली तेव्हा रिअलाइज झालं की या अपॉर्च्युनिटीसाठी आपण खूप जास्त पैसे गमवून राहिलोय या. रिअलाइज झालं, सोडून दिलं मी, डोक्यात होते मला. मग मी इंटरनेटवर सर्च केले, इंटरनेटवर फिल्म बनते कशी, स्क्रिप्ट डिझायनिंग असते कशी,
फिल्ममध्ये काम होते कसं याच्याबद्दल मी जाणून घेतलं. खूप साऱ्या गोष्टी मला जाणून घेतल्या फ्रीमध्ये. मी खूप इम्प्रेस झालो. कॅमेराबद्दल माहीत पडलं, देन सिनेमा फोटोग्राफी बद्दल माहीत पडलं, खूप साऱ्या गोष्टीबद्दल माहीत पडलं. अँड दॅट इज अ गुड थिंग. आय थिंक मला असं वाटतं की हे खूप जबरदस्त अशी एक गोष्ट आहे. देन मला रिअलाइज झालं की जर आपल्याला इथून निघायचं आहे किंवा इथून आपल्याला काही ना काहीतरी पुढे जायचं आहे, तर आपल्याला स्वतःला एक प्रकारे चेंजेस आणावं लागेल. स्वतःमध्ये चेंजेस म्हणजे की आपल्याला स्वतःची जी क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह करावी लागेल रिलेटेड टू फिल्म इंडस्ट्री. सो याच्यासाठी काय करायचं? याच्यासाठी इंटरनेटवरून तर आपण फायदे घेऊनच राहिलोय. समर के मुखर्जी आहे आणि खूप सारे इंटरनेटवर जे चॅनल्स आहे जे फिल्म जगतमध्ये काय होते आणि कशाप्रमाणे गोष्टी होतात याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते. ओके, बट अनरिलेटेड टू दॅट आपल्यापाशी अशा पण काही गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो, जी की आहे की आपली स्क्रिप्ट. ओके, स्क्रिप्ट म्हणजे की राईट नाऊ आपल्यापाशी एक स्टोरी आहे, त्याला स्क्रिप्ट फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. घरची गोष्ट, कारण समज जर तू एक प्रकारे सुरुवात करशील नाही तर एंड कसा करशील, आणि जोपर्यंत एंड करणार नाही तर तू ऍक्शन कशी काय येईल. समज जर अशाच प्रमाणे डिले होत गेला प्रत्येक गोष्टीमध्ये तर लिटरली वन थिंग इज दॅट की हे कधीच होणार नाही, हे स्क्रिप्ट कधीच बनणार नाही. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय, मी कालचा दिवस, आज मला सुट्टी आहे बिकॉज ऑफ संडे. येस, उद्या माझी नाईट शिफ्ट आहे, उद्या रात्री 12 वाजेपर्यंत. येस, काल संध्याकाळपासून मी फ्री आहे, जे की मी घरी जाऊ शकत होतो, बट मी काल विचार केला की नाही, आपण घरी नाही जाऊ. वाय? कारण आपल्याला थोडा फ्री वेळ भेटलाय, तर आपण या फ्री वेळेत आपण स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण थोडे स्क्रिप्ट रायटिंग करू, राईट, असं वाटलं. तर मग मी घरीच थांबलो, रूमवरच थांबलो नागपूरमध्ये, आणि थोडस मला टाइमपास वाटलं ना, तर मी नाही का ते मराठी सिरियल फुलपाखरू पाहत बसलो. आता वाय वुड आय डू दॅट? का असं करलं? दॅट इज इम्पॉर्टंट थिंग. कारण याच्यामध्ये नाही का मला मराठी शिकायची आहे, मराठी बोलणं. म्हणजे मी हे फुलपाखरू सिरियल का पाहून राहिलो, कारण हे मला मदत करते मराठीमध्ये बोलायचं कसं किंवा मराठीमध्ये स्क्रिप्टिंग करायची कशी. बट आता हे अति झालंय ना, आपण 117 एपिसोड बघितले त्याचे, 117 एपिसोड. हॅव यू इमॅजिन का मी किती टाइम वेस्ट केला, आणि मी अशा गोष्टीला शिकण्याचा प्रयत्न करत आहे जी गोष्ट माझ्यापाशी ऑलरेडी आहे. आणि असं नाही का आपण हे जे शिकून राहिलो, हे जे करून राहिलो, हे बनल्यानंतर फुल फायनलच आहे. नो, याच्यामध्ये पण एडिटिंग होईल, राईट. सो या शिकण्याचा काही अर्थ आहे नाही. असं नाही का आपण मराठी बोलू शकत नाही, आपण मराठी बोलू शकतो आणि खूप चांगल्याने बोलू शकतो. यासाठी आपल्याला कोणती मराठी सिरियल बघण्याची काही गरज नाही आहे असं मला वाटते. यू जस्ट वॉचिंग बिकॉज ऑफ दॅट की तुझ्यापाशी दुसरं काही एम आहे नाही. हे बघ, वन थिंग, एक गोष्ट लक्षात ठेव, तू युट्यूबवर व्हिडिओ बघ, गाणे बघ, युट्यूबवर तू काही बघ, तू लागेल एक फिल्म पण बघ, ऑनलाईन ऑफलाईन किंवा जाऊन, बट तू सिरीज किंवा सिरियल्स बघू नको. वाय? दॅट इज वन थिंग. सिरीज किंवा सिरियल हे याच्यासाठी बनवले जातात की ऑडियन्सला नेहमी टच मध्ये ठेवलं पाहिजे. म्हणजे यांना एक प्रकारे उत्सुकता असली पाहिजे का नेक्स्ट काय होणार आहे, नेक्स्ट काय होणार आहे. आणि आपण फसून जातो, आणि याच्यामध्ये काय होते की आपला वेळ खूप वाया जातो,
खूप वाया जातो न कळत. काही 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 त्याचा रिझल्टच नसतो. इट वॉज नथिंग. 117 एपिसोड, एक एपिसोड मी विचार करतो 24 घंटे, 24 मिनिटाचा, सॉरी. सो 24 गुणीला 115. मी ऍक्च्युली मॅथमॅटिक करतो ना. यस, मी कॅल्क्युलेटर होतो पण केलो. ओके, 24 मिनिट गुणीला किती आहे, 115 एपिसोड, 115. तर मी सांगू 2760 मिनिट. जर याला डिवाइड बाय 60 केलं, कारण 60 मिनिटाचा, तर मी करीब 46 घंटे ते फुलपाखरू सिरीज बघून आलो. 46 आवर. 46 आवर म्हणजे एका दिवसामध्ये किती, 24 घंटे. 24 24 24 48. म्हणजे ऑलमोस्ट मी करीब 2 दिवस वगैरे घालवले आहे. तुला वाटते 2 दिवस खूप हे आहे? थँक गॉड मी आता स्टॉप केलाय. वाय? कारण याची जी सिरीज आहे ती किती लंबी आहे माहित आहे? 600-700 एपिसोड आहे. विचार कर तू, 600-700 एपिसोड पाहिले असते का? आणि सांगू, हे अशा टाइमवर बघून राहिलाय ज्या टाइमवर तुला टाइमच नाही. त्या म्हणजे तू तुझ्या पाशी 24 घंटे दिवसातून. ओके, आणि 24 घंट्यातून 10 घंटे तुझ्या ऑफिसमध्ये जातात. राऊंड फिगर तू पकडून घे, 10 घंटे. ओके, त्याच्यानंतर 8 घंटे झोप. ओके, तर किती, 18 घंटे झाले. उरले किती आता, 6 घंटे. या 6 घंट्यामधून या 46 घंटे तू हे केलंय ना, तर करीब 46 घंट्याचे करीब 3 घंटे तू या 6 घंट्यामध्ये इन्व्हेस्ट करते. म्हणजे उरले किती आता, फक्त 3 घंटे. आणि या 3 घंट्यात तू काय करतो? जेवण करतो, हाकतो, मुततो, तोंड धुतो, गाण धुतो. येस. आणि तुझे स्वप्न काय? तुझे स्वप्न म्हणजे दुनियाला एकत्र करायचं आहे. म्हणजे इतके मोठे की तुला असं वाटते का यू कॅन डू एनीथिंग ॲट ऑल. बस तू बहुत कुछ कर सकता है. बस हे असं खरं होऊ शकते का? इज दिस थिंग इज पॉसिबल? तू तुझ्या गोष्टीला, तू समजा जर एवढा टाइम वेस्ट करत आहे तुझ्या एवढा बिझी शेड्यूल मध्ये, तर खरंच तू करू शकते का असं? म्हणजे तुला खरंच वाटते का तू असं एक मिनिंगफुल पर्सन बनू शकते का? नाही, मला 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 म्हणायचं आहे, आर यू गोइंग टू बी? येस, आय फिगर्ड ओके, मला कळलंय मी गलती केली आता. येस. आता याच्यातून सोल्युशन काय? नेव्हर वॉच दिस सिरीज एव्हर अगेन. त्याच्यामधले ऍक्ट्रेस किती सुंदर असो किंवा त्याचे कॅरेक्टर किती सुंदर असो, यू डिडंट हॅव टू वॉच दिस सिरीज अगेन. got it? Okay, got it. इन्स्टेड ऑफ दॅट, युट्यूबवर खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या तुझ्या कामाच्या आहे, ते बघ. ओके, कारण सांगू, आता नाईट शिफ्ट आहे या वीक मध्ये. सो तुला खूप वेळ भेटणार आहे. नाईट शिफ्ट मध्ये खूप वेळ भेटतो. म्हणजे की रात्री 11 वाजता निघावं लागते, सकाळी 7 वाजता सकाळी 7 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर आल्यानंतर आपण झोपून जातो. त्याच्यानंतर उठतो, आणि ऑफिसमध्ये पण असं नाही का कंटिन्यू काम असते. काम भेटल्यानंतर कानात हेडफोन्स टाकले की तिथे पण आपण खूप साऱ्या गोष्टी जाणून घेऊ शकतो.
So don't waste your time because you don't have time. Unless तुला सांग जर असं काही करायचं नसेल लाईफ मध्ये तर मग entertain yourself. That is all that matter. Okay. So this is it. This is the end. This is the my artifact episode number 1762. Right now we are at Uttar Maharashtra. Thank you.